नंतर आम्हाला आवाज ऐकायला मिळेल. जनार्दन पारदी सरांचा देखील आम्हाला आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद. वेल प्लेड आणि विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. प्रज्योत 11 संघाला देखील आणि जिथे स्टार साठी हा महत्वाचा सामना आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली गोलंदाज बॅटिंग केली तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संजू इंदोळे आपण या ठिकाणी यायचंय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद उत्तम पादीर सर. खूप सुंदर समालोचन आपण ऐकत होता. सह्याद्री प्रीमियर लीग JD11 वन फॅमिली आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा आपण पाहतोय तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पुढील सामना आपण पाहतोय. चालू सामना जिथे स्टार 11 त्यांना फाईट करेल. प्रज्योत 11 सलामीची जोडी पाहायला मिळते. प्रवीण आणि मनोज. प्रज्योत 11 संघाने 2 सामने खेळलेत. दोन्ही सामने पराभूत झालेत. जिथे स्टार संघाने 2 सामने खेळलेत. 2 सामने जिंकलेत. म्हणजे आता कुठेतरी हा सामना खूप इम्पॉर्टंट असेल. जिथे स्टार 11 साठी तितकाच महत्त्वाचा असेल प्रज्योत 11 साठी. चला स्पीडअप ठेवायचा आहे. उर्वरित सामने बाकी आहेत. आपण पाहतोय चालू सामना जिथे स्टार 11 संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम प्रज्योत 11 संघाला. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रवीण. गोलंदाजी ट्रॅकवर रोहिदास केवारी. P1चं षटक आहे. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू. इथे समा फटका खराब. तिथे लॉंग ऑफला हरेश करत नाही चुकी. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार ठरतोय प्रवीण. बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे मास्टर. काय गोलंदाजी करतोय आज मात्र रोहिदास. भरपूर फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अष्टपैलू कामगिरी. पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट प्राप्त केलाय. प्रवीणला बाद केलंय. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम पेंढरी संघाचा तुषार इन्या तिसऱ्या नंबरवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोहिदास ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू. यावेळी शॉर्टअप चेंडू. पॉइंटला कमालीचा एफर्ट. काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जबरदस्त फिल्डिंग. या चेंडूवर एक सिंगल मिळते आणि या सिंगलने आता खातं ओपन होताना पाहायला मिळतंय प्रज्योत 11 संघाचं. आता ऑन स्ट्राईकला मॅन फ्रॉम ओलमन संघाचा एक स्टार खेळाडू आपण पाहू शकाल. मनोज पादीर. लेफ्ट आर्म फलंदाज ऑन स्ट्राईकला. समोर उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाज आपण पाहू शकाल रोहिदास केवारी. ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे तोच गोलंदाज आपण पाहतोय जिथे स्टार 11 संघाचा रोहिदास. यावेळेस प्रॉपर टायमिंग. व्हॉट अ शॉट. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. या चौकाराने प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 1 गडी बाद 5 धावा. आता आकार दिला जातोय डावाला. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा देखना नजराना. चेंडू चाललाय जमिनीला लाटत चाटत सीमा रेषा पार. चौकार.
थँक्यू डीजे थँक्यू. काय बॅटिंग करतोय आल्या आल्या बॅक टू बॅक 2 चौकार मनोजच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉईंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. उचल फेक करीपर्यंत अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने प्रज्योत 11 संघ जाऊन पोहोचतोय धावपलकावरती. 1 गडी बाद 10 धावा डबल अंकामध्ये स्कोर जाऊन पोहोचलाय. आता स्ट्राईकवर आणलं गेलंय तुषारला. एक उजव्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज आहे प्रज्योत 11 संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. रोहिदाचा पुढील चेंडू तुषारसाठी. यावेळेस फटका फसलाय. वाट कॅच. काय झेल टिपलाय डीप पॉइंट मध्ये आणि फलंदाज होईल पेल तुषार. थँक्यू डीजे थँक्यू. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये P1च्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय 10 धावा. कमबॅक करावं लागेल इथे प्रज्योत 11 संघाला, कारण 2 सामने खेळलेत, दोन्ही सामने पराभूत झालेत. हा सामना डुअर डाय आहे. जर जिंकला तर कुठेतरी अस्तित्व टिकून राहील या स्पर्धेमध्ये. परंतु इथे जबरदस्त गोलंदाजी राहिली रोहिदाची. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी हरेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांच्या डाव्या बाजूनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. ऑन स्ट्राईकला लेफ्ट हँडर फलंदाज मनोज पाधीर. पहिला चेंडू हरेशचा मनोजसाठी. यावेळेस चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. चांगला चेंडू डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. हरेशनं पहिला चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हरेश. यावेळेस फटका कमालीचा. यस, प्रॉपर टायमिंग. चेंडू सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू फरार. हा येतोय मनोजच्या बॅटमधून. गगनचुंबी गगनभेदी बिग हिट षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. काय फटका खेचला होता मनोजने. पुन्हा एकदा हरेश. यावेळेस पुन्हा एकदा आता फटका फसलाय. स्वतः गोलंदाज हरेश. चेंडू खाली झेल ड्रॉप. जीवदान मिळतंय फलंदाज मनोजला. साधा सोपा झेल होता, तिथे झेल ड्रॉप झाला. मोठी विकेट आली असती, परंतु कुठेतरी चुकी करतोय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज हरेश. आणि आता जीवदान मिळतंय आणि या एका सिंगलने टोटल पुढे सरकते प्रज्योत 11 संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावरती 17 धावा. 17 म्हटला तर खतरा आहे, परंतु तो 17 आकडा कोणत्या संघासाठी खतरा ठरेल येणारा चेंडू सांगून देईल. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी संघाचा हार्ड हिटर खेळाडू प्रज्योत 11 साठी खेळताना सचिन वाघमारे. ऑन स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅकवर हरेश. यावेळेस हलकासा टच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू रिलीज केला इथे हरेशनं. हा डॉट बॉल. धावपलक स्थिर आहे प्रज्योत 11 संघाची. टोटल 17 धावा, 2 गडी बाद 17. पुन्हा एकदा हरेश लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेस कट केलाय. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. अवघी सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलने प्रज्योत 11 संघाची टोटल धावपलकावरती 2 गडी बाद 18. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 चालू आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, जरी षटकार खालाय परंतु कमबॅक राहिले हरेशचं. धावसंख्या धावपलकावरती 19 धावा आहेत, 2 गडी बाद 19. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईकला मनोज. यावेळेस पॅडल स्वीप केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे दूरवर. जोपर्यंत उचलफेक करेल तोपर्यंत आपण पाहू शकाल अवघी सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2चा खेळ संपुष्टात आलाय आणि प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय 19 धावा. चला स्पीडअप ठेवा.
जरा लक्ष असू द्या, अजून 3 सामने बाकी आहेत. चला स्पीडअप टेबा. दोन्ही टीमला विनंती आहे आपण सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 7व आपण पाहतोय. JD11 वन फॅमिली आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रोहिदास आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस फटका आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक हरेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मिड विकेटला. दुसरीसाठी कॉल तिथे डायरेक्ट हिट. जोरदार अपील आहे परंतु पंच मात्र इथे रेफर करतात. नॉट आउट आहे. थर्ड पंचांचा डिसिजन येतोय. फलंदाज सेफ आहे प्रॉपिंग क्रीज मध्ये. नॉट आउट आणि या चेंडूवर मिळतील आपण पाहतोय 2 धाबा आणि या 2 धाबेने टीम प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 2 गडी बाद 21 धाबा. कमालीचं प्रदर्शन राहिलंय आज या दिवसामध्ये. टीम जितेश स्टार 11 संघाचं अप्रतिम कामगिरी राहिले पूर्ण टीमची, कारण 2 सामने खेळलेत, दोन्ही सामने जिंकलेत. तिसरा सामना चालू आहे. जर हा सामना जितेश स्टार 11 संघाने जिंकला तर मात्र सुपर 8 मध्ये स्थान निश्चित होऊ शकते. यावेळेस लाऊड अपील पॅडवर आदळतोय. जबरदस्त गोलंदाजी रोहिदासची. हा डॉट बॉल कमबॅक केलं इथे रोहिदासनं. धावफलक मात्र स्थिर आहे. प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती अवघ्या 21 धावा. यावेळेस फटका चांगला आहे. ग्राउंड शॉट लॉंगॉनला गणेश आहे. चांगले क्षेत्ररक्षण गणेशचं होतंय. जोपर्यंत उचलफेक करीपर्यंत अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने आता टोटल पुढे सरकते. प्रज्योत 11 संघ पहिल्या डावात फलंदाजी करताना धावफलकावरती आपण पाहतोय. बावीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा रोहिदास. यावेळेस सचिनच्या बॅटमधून फटका सेफ झोन मध्ये. चेंडू फरार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील 4 धावा. थँक्यू डीजे. चांगला फटका आपण सचिनच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा एकदा रोहिदास येतोय ओव्हर द विकेटने. यावेळेस हेलिकॉप्टर तिथे काय ट्राय केला एक्स्ट्रा कव्हरला, परंतु जेल ड्रॉप झालाय. बॅकअप चांगला आहे डीपला. 1 धाव होती तिथे एक्स्ट्राची अजून 1 धाव आणि तिसरी धाव घेण्याचा मानस आहे तिथे. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची. या चेंडूवर मिळतील 3 धावा आणि या 3 धावाने प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 2 गडी बाद 29. जिथे 1 धाव होती तिथे एक्स्ट्राच्या अजून 2 धावा म्हणजे या चेंडूवर मिळाल्या 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण जितेश स्टार 11 संघाचं. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपण पाहतोय, कारण स्ट्राईक एंडवरती डावखुरा शैलीचा फलंदाज क्रीजवर आलाय. मनोज पाधीर ज्याच्याकडे क्षमता आहे. मोठे फटक्यासाठी ओळखला जाणारा हा मॅन फ्रॉम ओल्मन संघाचा खेळाडू आहे, परंतु आज प्रज्योत 11 साठी खेळत असताना पाहायला मिळतोय मनोज. यावेळेस हवं तसं टायमिंग झालं नाही. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरलेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय डीप मध्ये आपण पाहतोय अवघी सिंगल धाव आणि या सिंगलने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ संपलाय. प्रज्योत 11 संघाची टोटल 10.0च्या सरासरीने 30 धावा. चला स्पीडअप ठेवा.
ला स्पीडअप ठेवा, लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्पीडअप ठेवा. आपण विनंती आहे, कारण प्रत्येक दिवसामध्ये 10 मॅचेस कव्हर करणं कठीण आहे, परंतु जबरदस्त आयोजन नियोजन JD11 संघाचं पाहायला मिळतंय. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण जास्त टाइम घेऊ नका ड्रिंक ब्रेकसाठी. चला स्पीडअप ठेवा, लक्ष असू द्या, नाहीतर एक क्षेत्ररक्षक 5व्या षटकामध्ये आतमध्ये घेतला जाईल. कारण जास्त टाइम घेऊ नका, लक्ष असू द्या. सातवा सामना चालू आहे आजच्या दिवसातील. आपण पाहतोय प्रज्योत 11 त्यांना फाईट करते जितेश स्टार 11. गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोद आलाय षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटने स्ट्रायकिंगला मनोज. इथे फटका चांगला आहे, ड्राईव्ह चांगली आहे. समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. अवघी एकच धाव आणि या एका धावेने प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय 2 गडी बाद 31 धावा. आता ऑन स्ट्राईकला फलंदाज सचिन वाघमारे, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु त्या ताकदीचा गोलंदाज प्रमोद. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपण पाहतोय प्रमोदचा राहिलाय, कारण प्रमोदला माहीत होतं फलंदाज सेफल झालाय आणि चांगला चेंडू रिलीज केलाय. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय प्रमोदची. 2 चेंडू फेकलेत या ओव्हरमध्ये, फक्त 1 धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी राहिले. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, हलक्या हाताने टॅप केलं होतं सचिनने. इथे अवघी एकच धाव, एका धावेने प्रज्योत 11 संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 2 गडी बाद अवघ्या 32 धावा. आता स्ट्राईक एंडला डावखुरा शैलीचा फलंदाज, क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाज म्हटलं जातंय तोच फलंदाज डावखुरा शैलीचा लेफ्ट आर्म फलंदाज मनोज ऑन द स्ट्राईक. यावेळेस फटका हवेत आहे, परंतु तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण जबरदस्त. अजून एक आदरा प्रज्योत 11 संघाला. मनोज बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज इंटर झालाय राहुल बुरुड. इनियाट 5व्या नंबरवरती आता कमबॅक केलंय. आपण पाहू शकाल जितेश स्टार 11 संघाने. जबरदस्त गोलंदाजी प्रमोदची राहिले या षटकामध्ये. पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून मात्र थांबून ठेवलंय प्रज्योत 11 संघाच्या प्रत्येक फलंदाजाला. नौका फलंदाज स्ट्राईक एंडवरती राहुल बुरुड. यावेळेस घुटना टेक एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. चेंडू फरार. 4 धावा. थँक्यू डीजे मास्टर. या चौकाराने प्रज्योत 11 संघाची टोटल 36 धावा, 3 गडी बाद 36. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील. यावेळेस फटका पचलाय. जेलची संधी आहे. स्वतः गोलंदाज प्रमोद दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला स्पीडअप ठेवा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच 8वा सामना पाहायला मिळेल. टीम साईराज 11
विपक्ष ट्रिपल ए ब्रदर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण चालू सामन्यातील पहिला डाव संपवायचा आतमध्ये आपण दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स कक्षाच्या दिशेने पाठवायचे आहेत. टॉस बॉक्स कक्षामध्ये टीम साईराज 11 संघाचा कर्णधार आणि ट्रिपल ए ब्रदर्स संघाचा कर्णधार टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय रोहन. नवीन फलंदाज आपण पाहतोय अशोक, परंतु अशोक असेल नॉन स्ट्राईकला. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल सचिन. नक्कीच प्रवीण खंडवी मात्र या स्पर्धेतून आज रजा घेत आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, काय चेंडू फेकला इथे रोहननं. डॉट बॉल कमबॅक करत असताना जितेश स्टार 11 आज मात्र या संघाचा पूर्णपणे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळालंय. जितेश स्टार 11 आपण पाहतोय यावेळेस. आता मात्र कुठेतरी भरकटलाय रोहन. ऑफ एसटीच्या खूपच बाहेर वाईड चेंडू, अतिरिक्त धाव. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे, लक्ष असू द्या. वाईड चेंडू आला या एक्स्ट्राच्या धावेने. टोटल पुढे जात असताना 37 धावा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सचिन. यावेळेस हेलिकॉप्टर फसलाय तिथे लॉंग ऑनला गणेश. पकडले झेल, संपवलाय सचिनचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रज्योत 11 संघ आपण आपण फलंदाज पूर्णपणे रेडी ठेवायचा आहे, लक्ष असू द्या. न्यू फलंदाज इंटर होतोय, आपण पाहतोय विजय. मॅन फ्रॉम ओलमन संघाचा हा खेळाडू आहे. ओलमन संघासाठी खेळत असताना ओपनिंगला येतोय. आज मात्र फिनिशरची भूमिका पार पाडावी लागेल फलंदाज विजयला. आपल्या प्रज्योत 11 या संघासाठी खेळताना क्षमता आहे या खेळाडूकडे, परंतु आता संघर्ष करावा लागेल कारण प्रज्योत 11 संघ पूर्णपणे अडचणीत सापडला गेलाय. कमालीची गोलंदाजी पाहिली आपण. रोहनची धावफलक स्थिर आहे 37. यावेळेस स्विच हिट केलाय, आपण पाहतोय जबरदस्त टायमिंग. पॉइंटच्या डोक्यावरून हा बाहुबली षटकार. होतं या फलंदाजाकडे क्षमता आहे, सलामीचा आहे, परंतु आज फिनिशरची भूमिका पार पाडतोय विजय. आल्या स्विच हिटचा देखना नजराना. षटकार. पुन्हा एकदा स्विच हिट. आता मात्र फटका फसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करतोय आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जात नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय आता 45 धावा. कुठेतरी कमबॅक केलं होतं, मात्र मागच्या 2 चेंडूवरती जबरदस्त फलंदाजी राहिली विजयची. आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय फलंदाज विजयच्या बॅटमधून. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगसाठी. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. थ्रो जबरदस्त आहे. बॅकअप चांगला आहे. पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने प्रज्योत 11 संघाची टोटल धावफलकावरती पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 47 धावा आहेत आणि आता
पहिल्या डावातील शेवटचा निर्णायक अंतिम चेंडू असेल. गोलंदाज रोहनचा स्ट्राईक एंडला असेल. फलंदाज विजय पाधीर. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. फटका दमदार आहे परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक सजवला या फटक्यासाठी. दुसरीसाठी प्रयत्न आणि तिथे फलंदाज बाद. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी फलंदाज बाद होतोय. 5 षटकाचा खेळ संपलाय आणि प्रज्योत 11 संघाची टोटल आपण पाहतोय 48. येणारे 30 चेंडू आणि आपण पाहतोय जिथे स्टार 11 संघाला माननीय श्री रामदास डुमणे साहेब आणि माननीय श्री सन्माननीय चंद्रकांत पाधीर साहेबांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं JD 11 वन फॅमिली आयोजकांच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. चला टॉससाठी AAA ब्रदर्स त्यांना फाईट करेल. साईराज 11 दोन्ही कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स कक्षामध्ये पोहोचायचं आहे. तिथे केला जाईल टॉस. एका साईडला टीम असेल साईराज 11 त्यांना फाईट करेल AAA ब्रदर्स. माननीय श्री सन्माननीय रामदास डुमणे साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज तसेच उत्कृष्ट फलंदाज बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या ते सौजन्य पुरस्कृत करते माननीय श्री सन्माननीय रामदासजी हुमणे साहेब सेंट्रल रेल्वे रामदासजी डुमणे साहेब सेंट्रल रेल्वे त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या वतीनं या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी या ट्रॉफ्या चमचमत्या प्राप्त झाल्या. त्यांचं पुन्हा एकदा या सहर्ष हार्दिक स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये रामदासजी डुमणे साहेबांचं. चला स्पीडअप ठेवा. सलामीची जोडी हरेश आणि रोहिदास आपण पाहतोय खेळपट्टीवर. नेक्स्ट मॅच साईराज 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम AAA ब्रदर्स संघाला. येणारे 30 चेंडू आणि आपण पाहतोय जिथे स्टार 11 संघाला 48 झाल्यात. 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आपण पाहतोय जिथे स्टार 11 संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे हरेश. लेफ्ट आर्म फलंदाज. नॉन स्ट्राईकला रोहिदास. P1चं षटक आला इथे. प्रज्योत वरती तुटून पडलाय हा फलंदाज हरेश ऑन द फायर. पहिल्या चेंडूवरती काहू कॉर्नर वरती ठोकला हा बिग हिट षटकार. थँक्यू डीजे मास्टर. जे 49 धावांचं टार्गेट आहे ना ते मनात बाळगून हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती काय फटका खेचलाय पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त हिट.
यावेळेस गती परिवर्तन, आता कमबॅक नाहीये, इथे खराब चेंडू आहे, पंच सांगतात हा वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव आहे. या अतिरिक्त धावेने जिथे स्टार 11 संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती तब्बल 7 धावा. चांगली बॅटिंग, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हा खराब चेंडू, वाईट चेंडू. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिडऑफला क्षेत्ररक्षक आहे, गुड रनिंग, चित्त्याच्या चपळाईने एक सिंगल कंप्लीट आणि या सिंगलने जिथे स्टार 11 संघाची टोटल पुढे जात असताना धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. आता ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकाल, ज्याने आजचा दिवस गाजवलाय तोच खेळाडू स्ट्राईकवरती आपण पाहतोय रोहिदास केवारी. गोलंदाजी ट्रॅकवर पिपनचं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रज्योत आलाय. 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय प्रज्योत ओव्हर द विकेटने. यावेळेस स्लोअर चेंडू, गती परिवर्तन, कमबॅक केलं इथं प्रज्योतनं आणि हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय प्रज्योत ओव्हर द विकेटनं. पॉवर प्लेचं षटक, स्ट्राईक एंडला रोहिदास, इथे स्लॉट मध्ये आणि पाठवलाय सरळ पार्किंग लॉट मध्ये, बिग हिट, लांब लचक, बाहुबली षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. काय फलंदाजी केली जाते, अप्रतिम फलंदाजी. यावेळेस समोर होता, खेळण्याचा प्रयत्न होता, इथे कमबॅक, डॉट बॉल. षटकार खाल्यानंतर कमबॅक करतोय इथे प्रज्योत आणि धावफलक आपण पाहतोय जिथे स्टार 11 संघाची टोटल धावफलकावरती नाबाद 14. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवर चेस करतोय परंतु टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. इथे डीपला क्षेत्ररक्षण खराब, चेंडू फरार, 4 धावा. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावफलकावरती जिथे स्टार 11 संघाची टोटल नाबाद 18 धावा. काय पार्टनरशिप पाहायला मिळते आज, दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये आहेत, हरेश आणि रोहिदास. चला स्पीडअप ठेवा, लक्ष असू द्या. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल, आपण पाहू शकाल साईराज 11 संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम AAA ब्रदर्स 11 संघाला. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाला विनंती आहे आपण खेळाडू कक्षाजवळ जाऊन थांबायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय प्रवीण, षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं हे षटक असेल ज्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल आणि ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल हरेश. माननीय श्री सन्माननीय रामदासजी डुमणे साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रामदास सेठ डुमणे साहेब JD 11च्या वतीनं विशेष सन्मान, मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन रामदासजी डुमणे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. ऑन स्क्रीनवरती आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा देखना फटका, एक धाव कमले, दुसरीसाठी प्रयत्न चालू आहेत. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची. या 2 धाबेने टोटल आपण पाहतोय 24 धाबा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग, चांगली पार्टनरशिप हरेश आणि रोहिदासची पाहायला मिळते.
यावेळेस एष्ट्या वाकवल्या गेल्यात. काय गोलंदाजी, बिग विकेट डाऊन. फलंदाज हरेश बॅक टू डगआउट. यावेळेस पहिला हादरा बसतोय जिथे स्टार 11 संघाला 24 या धावसंख्येवरती हरेश बाद झालाय. इंडिया तिसऱ्या क्रमांकावरती आपण फलंदाज पाहतोय मारुती आगिवले. टार्गेट 49 धावांचा आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती तब्बल 24 धावा, एक गडी बाद 24. पुन्हा एकदा प्रवीण. यावेळेस हलक्या हाताने पॉइंटला क्षेत्ररक्षण कमालीचं. तिथे काय घडतंय, नशिबाची साथ टीम जिथे स्टार 11 संघाला. बाल बाल बच गया फलंदाज. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलंय आता प्रवीण. मागच्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल कमबॅक करतोय इथे प्रवीण सावळा. यावेळेस एष्ट्यांच्या पाठीमागे जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. टॉप एज लागली होती एष्ट्यांच्या पाठीमागे. फर्स्ट स्लिपला काय झेल टिपलाय. फलंदाज मारुती बाद झालाय. नवीन फलंदाज इंटर होईल, आपण पाहू शकाल सदानंद. क्षमा असावी, नवीन फलंदाज इंटर झालाय रोहन सराई. इनिया 4थ्या क्रमांकावरती प्रमोट केलंय. आता कुठेतरी कमबॅक केलंय प्रज्योत 11 संघाने. 2 गडी बाद केलेत या षटकामध्ये. प्रवीणचं कमबॅक केलंय या षटकामध्ये. कमालीचं गोलंदाजी केले या षटकामध्ये. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार खाला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर कमबॅक. माननीय श्री सुनील भोईर साहेब यांना विनंती आहे, आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सरचे हार्दिक स्वागत आहे. इथे हा चांगला चेंडू आहे. दोन षटकाचा खेळ संपलाय. जिथे स्टार 11 संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद, तब्बल 24 धावा, 12.00 च्या सरासरीने आपण पाहतोय. आता येणारे 18 चेंडू 25 धावांची गरज. 18 चेंडू 25 धावा जिंकण्यासाठी जिथे स्टार 11 संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय भरत पादीर. मॅन फ्रॉम जुगरेवाडी संघाचा उभरता व सितारा आज प्रज्योत 11 साठी खेळताना. षटक क्रमांक 3 हाताळतोय. 18 चेंडू 25 धावांची गरज. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय रोहन. यावेळेस जसा आला स्लॉट वरती तसा पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. काय फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त. इथे पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. सलग अजून एक बिग हिट फलंदाज आपण पाहतोय. रोहिदासच्या बॅट मधून सलग बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम 6 धावा. आणि या षटकाराने जिथे स्टार 11 संघाची टोटल 2 गडी बाद, तब्बल 36 धावा. काय फलंदाजी, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे रोहिदाससाठी. प्रेक्षक वर्ग, जबरदस्त फलंदाजी. आजचा दिवस मात्र या फलंदाजाने तुटून पडलाय प्रत्येक गोलंदाजावरती.
यावेळेस पूल केलाय रोहित शर्मा स्टाईल मध्ये डीपला क्षेत्ररक्षक उपस्थित. जबरदस्त तिथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून सलग 2 षटकार आले होत्या त्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. भरतला कमबॅक केलंय. फलंदाज रोहिदासला पवेलनचा रस्ता दाखवलाय आणि आता कमबॅक केलंय इथे प्रज्योत 11 संघाने. तिसरा गडी बाद होतोय. धावसंख्या आपण पाहतोय जिथे स्टार 11 संघाची टोटल 3 गडी बाद 36 36 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. न्यू बॅटर आपण पाहतोय इंटर होतोय. इनियाट 5व्या नंबरवरती सदानंद. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा भरत पाधीर राईट आर्म राऊंड द विकेटने. यावेळी समोर ड्राईव्ह आहे मिडॉनला क्षेत्ररक्षण कमालीचं. डायरेक्ट हिट झाला नाही. नशिबाची साथ फलंदाजाला. एक चिकी सिंगल आणि या सिंगलने टीम जिथे सॉरी डॉट बॉल आहे. कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. कमबॅक केलं इथे भरतने. धाव फलक स्थिर आहे 36 36 धावा. ऑन स्ट्राईकला सदानंद. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे चांगला प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा. कमबॅक केलंय आता भरतने. सलग 2 षटकार खाल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी राहिले भरत पाधीरची. 36 धावा आहे धावफलकावरती. षटक क्रमांक 3चा खेळ चालू असताना पुन्हा एकदा भरत पाधीर. ऑन स्ट्राईकला सदानंद. यावेळेस समोर ड्राईव्ह आहे. गॅप मोठा आहे. धावांचा तोटा नाहीये. शेवटच्या मोमेंटला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू परार. 4 धावा. थँक्यू डीजे मास्टर. चला स्पीडअप ठेवा. येणारे 12 चेंडू जिथे स्टार 11 संघाला जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गडी बाद 40. चला स्पीडअप ठेवा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल साईराज 11 त्यांना फाईट करेल AAA ब्रदर्स 11. दोन्ही टीमला विनंती आहे आपण खेळाडू कक्षाजवळ थांबायचं आहे जाऊन. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे नेक्स्ट मॅच ज्या टीमची आहे त्या दोन्ही संघाला विनंती आहे आपण पवेलियन कक्षाजवळ जाऊन थांबायचं आहे पूर्ण टीम घेऊन. येणारे 12 चेंडू आणि जिथे स्टार 11 संघाला जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची गरज. माननीय श्री मनोहर कडके मनोहर यावेळेस आपण पाहतोय मनोहर कडके साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सरसे हार्दिक हार्दिक स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस पहिला चेंडू डॉट आलाय. आता 11 चेंडू 9 धावांची गरज. यावेळेस अक्रॉस द लाईनचा दमदार फटका. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहनच्या बॅट मधून हा चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू. या चौकाराने जिथे स्टार 11 संघाची टोटल आता पाहतोय आपण 44 धावा. येणारे 10 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस फटका हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जबरदस्त झेल कॅरी केलाय. बिग विकेट डाऊन. फलंदाज रोहन बॅक टू डगआउट.
थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस रोहन फलंदाज बाद होतोय, नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रमोद. आता येणारे आपण पाहतोय 9 चेंडू आणि जितेश स्टार 11 संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज. 9 चेंडू 5 धावा. यावेळेस व्हॉट अ शॉट. नाहीये तिथे आणि तिथे पकडले जाईल. फलंदाज होईल पेल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज इंटर होतोय धनाजी. सामना एकतर्फी होता परंतु कुठेतरी या षटकामध्ये कमबॅक केलंय. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतोय का हा प्रश्नचिन्ह अजून निर्माण झाला या मैदानावरती. येणारे 8 चेंडू 5 धावांची गरज. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती धनाजी. 8 चेंडू 5 धावा. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड फलंदाज, लेफ्ट हँडर फलंदाज, डावखुरा शैलीचा खेळाडू स्ट्राईक एंड वरती धनाजी. येणारे 8 चेंडू आणि जितेश स्टार 11 संघाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. यावेळेस फटका चांगला आहे आणि चेंडू आपण पाहतोय तिथे सरळ सीमारेषा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. आता स्कोर लेवल होतोय. जिंकण्यासाठी अवघ्या 1 धावेची गरज असेल जितेश स्टार 11 संघाला. येणारे आपण पाहतोय 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. नेक्स्ट मॅच साईराज 11 त्यांना फाईट करेल ट्रिपल ए ब्रदर्स 11. दोन्ही टीमला विनंती आहे आपण खेळाडू कक्षाजवळ जाऊन थांबायचा आहे. सामना संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी साईराज 11 संघाने इंटर व्हायचं आहे. 7 चेंडू 1 धाव. इथे हलक्या हाताने टॅप केलंय आणि आपण पाहू शकाल विजय फटका फलंदाज धनाजीच्या बॅटमधून. हार्ड लक टीम आपण पाहतोय. प्रज्योत 11 संघ मात्र या सह्याद्री प्रीमियर लीगच्या स्पर्धेमधून बाहेर होत असताना पाहायला मिळतोय परंतु खेळ चांगला राहिला. हार्ड लक प्रज्योत 11 संघ. थँक्यू डीजे मास्टर. साईराज 11 संघाची प्रथम बॅटिंग आहे ना. ओके. ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाला विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी इंटर व्हायचं आहे.